ऑन पेडल स्पर्धेचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेत हजारो पुणेकर सायकल रॅलीत सहभागी. देशभरात फटाक्यांवर बंदी घालायला हवी. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ हवेचा अधिकार. दिवाळीच्या तोंडावर सरन्यायाधीश भूषण गवई यांचं परखड मत. अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार. उत्तर प्रदेशातील बरेली येथील घरावर गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार. पुण्यातील मंचर शहरात दर्ग्याखाली आढळलेल्या भुयाराची पुरातत्व खात्याकडून चौकशी करावी. हिंदू संघटनांची मागणी. दर्याखाली मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा. नागपुरातील ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला. मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये उड्डाणपुलाचं लोकार्पण. सोलापूरमधील माजी उपसरपंच गोळीबार प्रकरणी नवी माहिती समोर. 2 गुंठे शेती पूजा गायकवाडच्या नावावर असल्याचं समोर. माजी उपसरपंच गोविंद बर्गेंचा साक्षीदार म्हणून समावेश. खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाकडून पालिकेची खरडपट्टी. एकाच पावसात रस्त्याची चाळण का होते? उच्च न्यायालयाचा महापालिकेला संतप्त सवाल. दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांना बॉम्बची धमकी. सखोल चौकशी अंती ही अफवा असल्याचं समोर. पोलिसांकडून न्यायालयाच्या सुरक्षेत वाढ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 30 सप्टेंबरपर्यंत उद्घाटन. प्रत्यक्षात प्रवासी आणि मालवाहतूक सेवा येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता. विमानतळाला मोटर जेट्टीनं जोडलं जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.